नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील वार्ड क्रमांक 16 या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने पुन्हा सज्ज होऊया, नांदेड शहरावर भगवा फडकूया, शिवसेना शिंदे सरकार आणखी आणूया हे घोषवाक्य घेऊन या ठिकाणी शिवसेनेचे धनुष्यबाण ही निशाणी घेऊन वार्ड क्रमांक 16 मधून या ठिकाणी 4 उमेदवार उभे आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे निवडून आणावे याकरता या ठिकाणी आताच आपण पाहिलं या ठिकाणी वार्ड क्रमांक 16 मधून या ठिकाणी प्रचार चालू आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। काय सांगणार सगळ्यांची? सर्वप्रथम माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व जनतेस आमचे जे शिवसेने पक्षातील अधिकृत उमेदवार अक्षयभाई लावत, ब मध्ये मीनाताई गंगाभिषण कांकर, क मध्ये योगिताबाई गजेंद्रसिंह ठाकूर आणि ड मध्ये दिलीप सिंग सोडी साहेब यांच्या सर्वांकडून माझ्या प्रभागातील सर्व जनतेस मानाचा जय महाराष्ट्र। शिंदे साहेबांच्या नेतृत्वात माननीय आमचे गटनेते श्री हेमंतभाऊ पाटील साहेब तसेच नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदजी बोंडारकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही चौघे जे उमेदवार आहेत त्यांना एक प्रभाग क्रमांक 16 मधील जी शिवसेना पक्षाकडून खूप मोठी जिम्मेदारी देण्यात आलेली आहे। आपल्याकडचे 2 उमेदवार ज्यांना भाजपाकडून गद्दारी करून त्यांनी 25 वर्षापासून त्यांनी लोकात राहून जे काम केलं होतं, अशा लोकांना डावळून ज्या लोकांना अशा व्यवहार चालू केला होता चव्हाण साहेबांनी, तर त्यासाठी अशा उमेदवारांना यांनी जे कट केलं पत्ता आणि पैसे अभावी हा त्यांचा बीजेपीचा हाच वापर सुरू झालेला आहे। ज्या गोरगरीब जनतेमध्ये लोक राहून काम करतात, आता योगिताताई ठाकूर, मीनाताई कांकर, दिलीपभाई सोडी, अक्षयभाई हे लोक जमिनीवर राहून काम करणारे लोक आहेत। लोकांचे जे प्रश्न आहेत त्यांचे काय, आता आम्ही जे प्रभागात पाहतात कुठं काय किती प्रॉब्लेम आहेत लोकांकडे, नालीचं, ड्रेनेजचं, हे स्पष्टपणे सगळ्याकडे आलेलं आहे, हे चित्रण सगळ्याकडे आलेलं आहे। मग यासाठी मला असं सांगण्यात की बाई हे जे राजकारण सुरू आहे त्यांनी लाडकी बहीण सुरू केलेलं आहे। काल एक सभा झाली होती, त्या सभामध्ये असं झालेलं आहे की तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली, ह्या योजनेचा दुष्परिणाम दुसऱ्या लोकांनी काहीतरी वेगळं कारण सांगून त्या सभेला खूप लोक नाराज होऊन गेलेले आहेत। हे आपल्याकडे माध्यमातून हे माहीत होईल आपल्याला, कारण शिंदे साहेबांनी महिला सशक्तीकरण, ग्रामविकास जेवढे हे आहेत भाग आहेत त्या ठिकाणी जमिनीवर राहून काम करणारे आपले नेते आहेत, आपले उमेदवार आहेत। मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपले 4ही उमेदवारांना सशक्तपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मतदान करावे पूर्ण पॅनलसाठी। आम्हाला कोणत्याही पक्षाचं आव्हान वाटत नाही, आम्ही स्वतः आव्हान आहेत लोकांसाठी। आम्ही स्वतः जे आमची ताकद वाढलेली आहे, शिवसेना पक्ष एक असा पक्ष आहे की माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे आम्हाला की 80% समाजकारण 20% राजकारण या तत्वावर प्रभाग क्रमांक 16 मध्ये सर्व जनतेचा एवढा मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद आहे आणि सगळ्या आमच्या प्रभागातील माय बहिणींना विनंती आहे की या पॅनलला आपल्या शिवसेनेच्या जास्तीत जास्त संख्येने मतदान करून विजय करावे। इथं मागील काही वर्षापासून जे गद्दारी केलेले जे काही नगरसेवक होते किंवा जे काही गोष्टी होतील, म्हणजे पक्षातले जे काम करणाऱ्या लोकांना डावळून त्यांनी पैशाअभावी जे काम केलेलं होतं, ह्यामध्ये जे रेग्युलर शहर विकास निधीमध्ये जे काम येते त्यामध्ये असा विषय झालेला आहे की सरळ आपण पाहता प्रत्येक प्रभागात जे निरीक्षण चालू आहे तिथं कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही। लोकांच्या तक्रारी खूप आहेत, त्यामध्ये राशनचा विषय येतो, नाल्याचा विषय आहे, रस्त्याचा विषय आहे, लाईटचा विषय आहे। अहो तुम्ही जेव्हा 5 वर्षात तुम्ही काम करतात, महापालिकेला 7 ते 8 वर्ष झालेले आहेत, तुम्ही शेवटी लोकांना काम करून दाखवतात की आम्ही हे रोडचं काम केलेलं आहे, त्या रोडचं काम केलेलं आहे, पण तुम्ही 7 वर्ष केलेत काय? तुम्ही 7 वर्षात केलेत काय काम? शेवटच्या सुरुवातीला काम करणं आणि सुरुवातपासून काम करणं यामध्ये खूप फरक असतो। एक विषय की महिलांसाठी महिला सशक्तीकरणचे आहे, त्यामध्ये असा भाग आहे की लघु उद्योग कुठलाही नाही, जे बेरोजगार युवा आहेत त्यांच्यासाठी कोणतंही काम नाही, रस्ते, नाली, रोड हा नेहमीचा तो प्रश्न झालेला आहे। पण गोरगरीब जनतासाठी पक्षांनी आणि तिथल्या नगरसेवकांनी काय काम केलं आहे प्रभागात हे दाखवा जनतेसमोर।
या ठिकाणी आपण शिंदे शिवसेना गटातील उमेदवार वार्ड क्रमांक 16 मध्ये या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत. सर, आताच आपण म्हणालात की या ठिकाणी शिक्षणावर जे सुशिक्षित बेरोजगार आहे यांना आपण कानाविषयी काय घेणार आहोत? सर, एक पहिला विषय की मी आपल्याला जसं पूर्वी आता सांगितलो की महिलासाठी जे आपल्या राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब आहेत, आमचे नेते नांदेडमधले आनंदरावजी बोंडारकर साहेब, हेमंत पाटील साहेब, महिला सशक्तीकरणासाठी काही आम्ही एक लघु उद्योग, त्यांच्यासाठी एक लघु उद्योग झालं आणि काही जे बेरोजगार हे आहेत युवा आहेत त्यांच्यासाठी रोजगार कोणत्या एक टेम्पररी बेसिकवरती त्यांचे जास्तीत जास्त त्यांना की आपल्याला त्यांना रोजगारची उपलब्ध करून द्यावी, हे अशी आम्ही 100% आमचा प्रयत्न सुरू राहणार आहे. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद.